विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लर्न विथ यस अन्नदाते या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेट परीक्षेमध्ये संशोधन पद्धतीविषयक 25 प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर नेट सेट परीक्षा, टेट परीक्षा, MPSC CDPO परीक्षा, केंद्र प्रमुख परीक्षा या परीक्षांमध्ये सुद्धा संशोधन पद्धतीविषयक काही प्रश्न विचारले जातात. संशोधन पद्धतीविषयक जे विविध प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो, त्याची आपणास कल्पना यावी व ते प्रश्न सहजगत्या तुम्हाला सोडवता यावेत म्हणून आपण संशोधन पद्धतीविषयक जे प्रश्न आहेत यांची प्रश्न मालिका राबवित आहोत. यापूर्वी आपण भाग 1 प्रसारित केला. आज आपण संशोधन पद्धतीविषयक सराव प्रश्न भाग 2 याची माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, बालकांची शारीरिक, भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक वाढ होत असताना त्यांच्यात कोणती परिवर्तने होतात व विकास कसा होतो याचा अभ्यास करण्याकरता टिंब-टिंब पद्धतीचा उपयोग होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे पर्याय आहेत प्रायोगिक पद्धती, व्यक्ती अभ्यास पद्धती, सहसंबंध पद्धती आणि वांशिक पद्धती. तर याचं योग्य उत्तर आहे वांशिक पद्धती. कारण प्रायोगिक पद्धतीमध्ये 2 चलांमधील संबंधांचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर प्रयोगाचा पडताळा घेतला जातो. व्यक्ती अभ्यास पद्धतीमध्ये व्यक्तीचा व समूहाचा सखोल अभ्यास केला जातो. सहसंबंध पद्धतीमध्ये सुद्धा 2 चलांमधील संबंध तपासला जातो किंवा एका चलाचा दुसऱ्या चलावर काय परिणाम होतो याचा धन, ऋण व शून्य सहसंबंध पडताळला जातो. आणि सामाजिक, बौद्धिक, भावनिक वाढीचा अभ्यास वांशिक अभ्यास पद्धतीमध्ये करण्यात येतो. आणि व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने ही पद्धती अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते परिमाण विचलनाचे नाही? याचे पर्याय आहेत शततमक, प्रमाण विचलन आणि सरासरी विचलन. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे शततमक, हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते परिमाण केंद्रीय प्रवृत्तीचे नाही? तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत मध्यमान, मध्यगा, बहुलक, प्रमाण विचलन. तर याचं योग्य उत्तर आहे प्रमाण विचलन. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्रपणे केलेले नवीन तथ्य संशोधन म्हणजे टिंब-टिंब होय. याचे पर्याय दिलेले आहेत निबंध लेखन, संहिता लेखन, प्रबंध लेखन आणि भाषा संशोधन. तर याचं योग्य उत्तर आहे प्रबंध लेखन. स्वतंत्रपणे केलेले नवीन तथ्य संशोधन म्हणजे प्रबंध लेखन होय. त्याच्यानंतर आहे पुढचा प्रश्न 5वा, वैज्ञानिक संशोधनात टिंब-टिंब हा अभ्यास विषय असतो किंवा आहे? याचा पहिला पर्याय आहे प्रयोगशील वास्तव, दुसरा आहे वस्तुनिष्ठ वास्तव, तिसरा आहे कल्पित वास्तव आणि चौथा आहे आभासी वास्तव. तर वस्तुनिष्ठ वास्तवाची मांडणी वैज्ञानिक संशोधनातून काय केली जाते. त्यासाठी प्रयोगाचा, त्याचबरोबर वेगवेगळ्या संदर्भ साहित्याचा, नियमांचा त्याच्यामध्ये आधार घेतला जातो आणि त्याचबरोबर पुरावेसुद्धा पाहिले जातात. आणि वस्तुनिष्ठ वास्तव मांडण्याचं कार्य वैज्ञानिक संशोधनातून केलं जातं. यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, साहित्य कलांचे संशोधन टिंब-टिंबवर अवलंबून असते. म्हणजे मराठी साहित्य, संस्कृत साहित्य, इंग्रजी साहित्य यांचं संशोधन कशावर अवलंबून असतं? तर वाङ्मय संहिता, प्रबंधावर, संदर्भावर आणि प्रयोगावर. तर याचं योग्य उत्तर आहे वाङ्मय संहितेवर अवलंबून असते. यानंतर 7वा प्रश्न आहे, भाषा, बोली, लोकसाहित्य टिंब-टिंब संशोधनाचा विषय आहेत. याचे पर्याय आहेत क्षेत्रीय, ग्रंथालयीन, प्रयोग आणि प्रकल्प. तर विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या आदिवासी बोली आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या जाती जमातीच्या बोली असतात, त्याचबरोबर प्रदेशानुसार मराठवाडी बोली आहे, विदर्भ बोली आहे. तर याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला क्षेत्रीय संशोधन करावं लागतं. म्हणजे त्या क्षेत्रात जाऊन संशोधकाला तेथील लोकांच्या भाषेचा अभ्यास करावा लागतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 8वा, टिंब-टिंब संशोधनाचा उपयोग सर्वकालिक असतो. याचे पर्याय दिलेले आहेत मूलभूत, उपयोजित, कृती आणि वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, कृती संशोधन हे ठराविक व्यक्तींपुरतं मर्यादित असतं. उपयोजित संशोधनाची थोडीशी व्यापकता जास्त असते, पण सर्वाधिक व्यापकता आणि
त्याची सर्वकालिकता ही मूलभूत संशोधनाची असते, म्हणून याचं योग्य उत्तर आहे मूलभूत संशोधन. याच्यानंतर आहे सांख्यिकीय निष्कर्षाच्या आधारे टिंबटिंब करता येते. याचे पर्याय दिलेले आहेत भविष्यानुमान, नवे संशोधन, संदर्भ यादी आणि समारोप. तर याचं योग्य उत्तर आहे भविष्यानुमान सांख्यिकीय निष्कर्षांच्या आधारे करता येते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे एका पाठोपाठ संदर्भ आल्यास टिंबटिंब लिहावे. आता मराठीमध्ये वेगवेगळे पर्याय आहेत उनी, मागील प्रमाणे, ताक आणि तत्रेव. तर याचं योग्य उत्तर आहे तत्रेव. एका पाठोपाठ संदर्भ आल्यास तत्रेव असे लिहावे टिपेमध्ये. त्याच्यानंतर आहे प्रबंधाच्या शेवटी टिंबटिंब देण्याचे काही आंतरराष्ट्रीय मापदंड आहेत. आधार ग्रंथ, संदर्भ, निष्कर्ष आणि समारोप. याचं योग्य उत्तर आहे संदर्भ लेखन करण्याचे काही आंतरराष्ट्रीय मापदंड आहेत. याच्यामध्ये आपणास माहीतच आहे की APA म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन या पद्धतीने संदर्भ ग्रंथ लेखन केले जाते. त्याचबरोबर MLA म्हणजे मॉडर्न लँग्वेज असोसिएशन पद्धतीनं सुद्धा संदर्भ ग्रंथांचं लेखन केलं जातं. त्याचबरोबर शिकागो मॅन्युअल स्टाईलसुद्धा असते आणि वेगवेगळ्या विषयांमध्ये त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे वाङ्मय चौर्याचा आरोप कधी होतो. पहिला पर्याय आहे योग्य संदर्भ दिले नाही तर. त्याच्यानंतर आहे इतरांच्या लेखनाचा योग्य संदर्भ दिला नाही तर. त्याच्यानंतर आहे इतरांचे संदर्भच घेतले नाही तर. आणि चौथं इतरांचे भरपूर संदर्भ घेतले तर. तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे इतरांच्या लेखनाचा योग्य संदर्भ दिला नाही तर. म्हणजे इतरांचं भरपूर मजकूर घ्यायचा परंतु ते कुठून घेतलं याचा जर उल्लेख केला नाही तर तो वाङ्मय चौर्याचा काय होतो आरोप होत असतो. विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे वैज्ञानिक पद्धतीमधील सर्वात महत्त्वाची बाब कोणती आहे. तर पर्याय दिलेले आहेत समस्या निश्चिती, परिकल्पनांची मांडणी, परिकल्पनांची पडताळणी आणि वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय 4 वरील सर्व. यानंतर पुढचा प्रश्न आहे 14वा ज्ञानप्राप्तीचा सर्वात विश्वसनीय व उपयुक्त मार्ग खालीलपैकी कोणता आहे. तर याचे पर्याय आहेत प्रत्यक्ष अनुभव, अधिकृत प्रमाण, तर्क आणि वैज्ञानिक पद्धती. तर याचे योग्य उत्तर आहे वैज्ञानिक पद्धती. आणि वैज्ञानिक पद्धतीमध्ये या सगळ्या बाबी समाविष्ट असतात. प्रत्यक्ष अनुभव, अधिकृत प्रमाण, तर्क, त्याचबरोबर समस्या निराकरण पद्धती या सगळ्या बाबी काय वैज्ञानिक पद्धतीमध्ये अंतर्भूत असतात. त्यामुळे ज्ञानप्राप्तीचा सर्वात विश्वसनीय व उपयुक्त मार्ग म्हणजे वैज्ञानिक पद्धती होय. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 15वा प्रश्न आहे संशोधनातील सिद्धांतासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे. याचे पर्याय आहेत परिकल्पना, गृहीतके, समस्येचे स्पष्टीकरण आणि सामान्यीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो सिद्धांत जे आहेत ते माहितीच्या सामान्यीकरणाच्या आधारे प्रतिपादित केले जातात म्हणून याचं योग्य उत्तर आहे सामान्यीकरण. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे संशोधनात पडताळा सूचीचा वापर करण्याचा उद्देश पुढीलपैकी कोणता आहे. म्हणजे संशोधनात जे पडताळा सूची वापरले जाते त्याचा उद्देश काय आहे. तर गुण तपासणे, दर्जा तपासणे, क्रमांकन ठरवणे आणि अस्तित्व तपासणे. तर कोणत्याही म्हणजे कोणकोणत्या वस्तू एखाद्या संस्थेमध्ये उपलब्ध आहे याचा काय करतो आपण चेकलिस्ट म्हणजे पडताळ सूचीचा वापर करतो आणि त्याचा उपयोग अस्तित्व तपासण्यासाठी होतो. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. याच्यानंतर आहे आशय विश्लेषणाचे खालीलपैकी कोणते घटक आहे. परिच्छेद, शब्द, पात्रे आणि वरील सर्व. तर या तिन्ही बाबी आपण आशय विश्लेषणात करतो म्हणून पर्याय 4 वरील सर्व हा योग्य आहे. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 18वा प्रश्न आहे की संशोधनात वापरलेल्या अभिवृत्ती मापिका व प्रश्नावली या साधनांचा नमुना खालीलपैकी कशामध्ये असतो. म्हणजे शोधप्रबंधामध्ये तो कुठे दिलेला असतो. तर संशोधन कार्यपद्धतीमध्ये, संदर्भ ग्रंथसूचीमध्ये, परिशिष्टामध्ये, संदर्भ साहित्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो आपण जी संशोधनामध्ये अभिवृत्ती मापिका व प्रश्नावली तयार करतो त्याची संपूर्ण माहिती आपण काय करतो परिशिष्टामध्ये देतो आणि संशोधन कार्यपद्धती या प्रकरणामध्ये काय करतो तिचं कशा पद्धतीने प्रशासन केलं याची माहिती देतो. परंतु ती संपूर्णपणे कुठं दिलेली असते तर शोधप्रबंधाच्या परिशिष्टामध्ये ती दिलेली असते. यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 19वा प्रश्न संशोधन प्रबंध अहवालाची लेखनशैली खालीलपैकी कोणत्या काळास धरून असावी.
म्हणजे आपण PhDचा जो थेसिस लिहितो विद्यार्थी मित्रांनो, तो कोणत्या काळास अनुसरून असला पाहिजे? वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ. तर भूतकालीन भाषेमध्ये असतो, कारण आपण पूर्वी ते काम केलेलं असतं आणि मग आपण काय करतो, काही कालावधीनं त्याचं लेखन करत असतो, म्हणून ते भूतकालीन भाषेमध्ये लिहावं लागतं. यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, संशोधन अहवालाच्या मूल्यांकनात टिंबटिंब बाब पाहण्यावर भर असतो. पहिला पर्याय आहे परिकल्पनांची मांडणी, दुसरा आहे गृहीतके मांडणी, तिसरा आहे संशोधन कार्यपद्धती आणि चौथं उद्दिष्टे व निष्कर्षांची योग्य सांगड. तर विद्यार्थी मित्रांनो, शोध प्रबंधामध्ये उद्दिष्ट व निष्कर्षांची योग्य सांगड हा काय संशोधन अहवालाच्या मूल्यांकनात ही बाब महत्त्वाची पाहिली जाते, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर आहे PhD नोंदणीसाठीच्या संशोधन आराखड्याची लेखनशैली टिंबटिंब असावी. भूतकालीन, वर्तमानकालीन, भविष्यकालीन, अपूर्ण वर्तमान काळ. तर PhDसाठी आपण नोंदणी केलेली आहे आणि भविष्यात काय संशोधन करणार आहे हे आपण भविष्यकालीन हे असतं आपलं नियोजन, त्याच्यामुळे भविष्यकालीन लेखनशैली असावी, म्हणजे मी असं करणार आहे अशा स्वरूपात ते लिहावं लागतं. यानंतर आहे संशोधन समस्या निवडण्याचा टिंबटिंब हा हेतू दुय्यम ठरतो. गरजाभिमुख संशोधन करणे, दुसरा पर्याय आहे विषय ज्ञानामध्ये भर घालणे, तिसरा आहे तत्कालीन समस्यांवर उपाययोजना करणे आणि चौथा आहे PhD पदवी मिळवणे. तर PhD पदवी मिळवणे हा आपला काय आहे, दुय्यम हेतू आहे, परंतु मुख्य हेतू काय आहे, गरजाभिमुख समाजाच्या गरजांना अनुरूप काय संशोधन करणे, आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत त्या क्षेत्रातील विषय ज्ञानामध्ये भर पाडणे आणि तात्कालीन समस्यांवर म्हणजे समाजाला, राष्ट्राला ज्या समस्या भेडसावतात त्याच्यावर काय करणे, उपाय शोधणे. त्यानंतर आहे संशोधनाचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? तर माहितीचे संकलन करणे, माहिती संकलनावरून निष्कर्ष काढणे, तिसरा आहे माहितीचे विश्लेषण करून तत्कालीन समस्या सोडवणे आणि चौथा आहे माहितीचे सामान्यीकरण करणे. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, माहितीचे विश्लेषण करून तत्कालीन समस्या सोडवणे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 24वा प्रश्न आहे संशोधनाच्या हेतूवरून संशोधनाचे किती प्रकार पडतात? 4, 3, 2 आणि 5. तर हेतूवरून संशोधनाचे 3 प्रकार पडतात, म्हणजे मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन आणि कृती संशोधन. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे नवीन ज्ञानाची निर्मिती करणे हा कोणत्या संशोधनाचा मुख्य उद्देश असतो? याचा पहिला पर्याय आहे मूलभूत, दुसरा आहे उपयोजित, तिसरा आहे कृती आणि चौथा आहे प्रायोगिक. तर नवीन ज्ञानाची निर्मिती करणे हा काय आहे, मूलभूत संशोधनाचा मुख्य उद्देश असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, संशोधन पद्धतीविषयक ही माहिती मी खालील पुस्तकांच्या आधारे दिलेली आहे. PhD प्रवेश परीक्षा संशोधन पद्धती, परीक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न, डॉक्टर शशिकांत अन्नदाते के सागर पब्लिकेशन हे माझंच पुस्तक आहे. याची 3री आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. यानंतर आहे सामाजिक संशोधन पद्धती, डॉक्टर प्रदीप आगलावे, विद्या प्रकाशन नागपूर. यानंतर आहे रिसर्च मेथडॉलॉजीचं पुस्तक CR कोठारी यांचे. त्याचबरोबर रिसर्च इन एज्युकेशन जॉन बेस्ट यांचं पुस्तक आहे. त्याचबरोबर डिझाईन्स ऑफ सोशल रिसर्च दास आणि लाल यांचं पुस्तक आहे. त्याचबरोबर सामाजिक अनुसंधान राम आहुजा यांचं पुस्तक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, संशोधन पद्धतीविषयक महत्त्वाचे 25 प्रश्न आपण पाहिले आहेत. याचबरोबर नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपण संशोधन पद्धतीच्या वेगवेगळ्या साधनांची सुद्धा माहितीचे व्हिडिओ आपण लवकरच तयार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपणास आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचे जे व्हिडिओ आहेत याला लाईक व सबस्क्राईब करावे ही विनंती. धन्यवाद.